एक असं मंदिर जिथल्या मूर्तीचं गूढ ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. तेलंगणाच्या हैदराबाद शहरात करमन घाट इथे वसलेलं हे हनुमान मंदिर, जे 830 वर्षापूर्वी स्थापन झालं होतं. आजही भक्तांच्या श्रद्धेचं मोठं केंद्रस्थान असलेलं हे मंदिर, याची एक पौराणिक कथा सांगितली जाते, की असं मानलं जातं काकतीय वंशाचे पोल द्वितीय नामक राजा एकदा शिकारीला गेलेला असताना झाडाखाली थांबला होता. तेव्हा त्याने अचानक राम नामाचा जप ऐकला. तो आवाज कुठून येतोय हे शोधण्यासाठी तो त्या दिशेने चालत असताना त्याच्यासमोर अचानक हनुमानाची मूर्ती प्रकट झाली. राजा घरी परतल्यानंतर त्याला पुन्हा स्वप्नात हनुमानांनी दर्शन दिलं आणि मग हनुमानांनी त्याला आदेश केला, ज्या जंगलात तो उभा होता तिथे मंदिर उभारण्याचा. आज या मंदिरात हनुमानांसोबत श्रीराम, शिव, दुर्गा, सरस्वती, संतोषी आणि वेणुगोपाल तसेच जगन्नाथ यांचीही मूर्ती आहे. मंगळवार आणि शनिवार या दिवशी इथे भक्तांची विशेष गर्दी असते. हनुमान जयंतीच्या दिवशी तर इथे पर्वणीच असते. मंदिर व्यवस्थापनाकडून भक्तांना रोज मोफत अन्नदानही केले जाते. हे मंदिर हैदराबादच्या संतोष नगर जवळ करमन घाट परिसरात आहे. या मंदिराजवळचं मेट्रो स्टेशन म्हणजे रायदुर्ग. इतिहास, श्रद्धा, भक्ती यांचं हे अनोखं संगमस्थान असणारं करमन घाटचं हे हनुमान मंदिर.